गावाचं नाव होतं भीमराववाडी. एक छोटंसं पण इतिहासाने ओथंबलेलं गाव, जिथं नात्यांमध्ये प्रेमापेक्षा अभिमान आणि प्रतिष्ठा मोठी मानली जायची. त्या गावात राहायची शांता, सगळ्यांच्या भाषेत मामी. तिचा नवरा गणेशराव पोलीस खात्यात होता, पण काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर तो कायमचा लंगडा झाला आणि त्यानंतर घराचं ओझं मामीवरच आलं. तिचा एकुलता एक पुतण्या रोहन शहरातून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावात यायचा. लहानपणी मामीचं त्याच्यावर खूप प्रेम होतं, पण जसजसा तो मोठा झाला तसतसे दोघांच्यामध्ये मतभेद वाढले. रोहन शिक्षणानंतर शहरात नोकरीला लागला आणि एके दिवशी अचानक मामीला फोन करून म्हणाला, "मामी, मी गावात येतोय, पण एक मोठं काम आहे. तुमचं घर विकायचं आहे." मामीचं हृदय थरथरलं. तिच्यासाठी ते घर म्हणजे फक्त 4 भिंती नव्हत्या, ते तिच्या आयुष्याचं प्रतीक होतं. रोहन गावात आला. चेहऱ्यावर शहराची घमेंड, हातात मोबाईल आणि डोक्यात फक्त पैशांचा विचार. मामीने प्रेमाने विचारलं, "बाळा, असं घर का विकायचं? तुझ्या काकाने घाम गाळून बांधलेलं आहे हे." रोहन चिडून म्हणाला, "मामी, भावनांवर जगता येत नाही. जगात पैसेच सगळं असतात." एवढं ऐकताच मामीच्या डोळ्यात अश्रू आले. पण तिनं काही न बोलता देवघरात जाऊन गणपतीसमोर हात जोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचं जोरदार भांडण झालं, इतकं की शेजारी बाहेर आले. "तू मला शाप देशील का मामी?" रोहन आरडला. "तू माझ्या घराचं अस्तित्व नष्ट करतोयस. मला काय राहिलंय आता?" ती ओरडली. मग अचानक गावभर बातमी पसरली. मामीला मारहाण झाली म्हणे. पोलीस आले. चौकशी सुरू झाली. सगळे रोहनवर बोट दाखवत होते. गणेशराव शांत बसला होता, पण डोळ्यांत प्रश्न. गावात खळबळ उडाली. मामीने रोहनवर केस केली. पोलीस चौकशी दरम्यान समजलं की मामीच्या अंगावर खरंच जखमा होत्या, पण त्या कोणी बाहेरून केल्या नव्हत्या. ती स्वतः पडली होती. मात्र तिनं सगळ्यांसमोर खोटं सांगितलं की रोहनने तिला ढकललं, कारण तिच्या मनात त्याच्याविषयी चीड निर्माण झाली होती. पण सत्य वेगळंच होतं. मामीला गावातील दादांच्या गटाने धमकावलं होतं की घर आमच्याकडे विक, नाहीतर तुझ्या मुलाला फसवू. म्हणून ती गोंधळलेली होती. रोहनला अटक होणार एवढ्यात एका पोलिसाने CCTV फुटेज आणलं, ज्यात दिसलं की त्या रात्री मामी स्वतः बागेत पडली होती आणि रोहन त्यावेळी फोनवर बोलत होता. ते बघून गाव सैरभैर झालं. मामीला पश्चात्ताप झाला. ती पोलीस स्टेशनमध्ये आली आणि म्हणाली, "माझ्या पुतण्याने काहीच केलं नाही. माझ्या भीतीने मी खोटं बोलले." गणेशराव रडू लागला. रोहन निशब्द झाला. पण इथेच ट्विस्ट होता. CCTV फुटेजमध्ये अजून एक सावली दिसली, जो त्या दादांपैकी एक होता आणि त्यानेच मामीला ढकललं होतं. शेवटी पोलिसांनी त्याला पकडलं आणि सत्य बाहेर आलं की तो रोहनकडून घर मिळवण्यासाठी सगळं नाटक रचत होता. गावाने माफी मागितली. मामीने रोहनला मिठी मारली आणि दोघं पुन्हा एकत्र आले. पण त्या घटनेनंतर मामी रोज देवघरात बसून म्हणायची, "नातं म्हणजे विश्वास. एकदा तुटलं की त्याचा आवाज वर्षानुवर्ष कानात घुमत राहतो." गावकरी म्हणायचे, मामी आणि रोहनचं भांडण गावाच्या इतिहासातलं सर्वात मोठं धडा बनलं. आणि त्या रात्रीचं रहस्य कायम गावातल्या वाऱ्यासारखं फिरत राहिलं. दिसत नसलं तरी प्रत्येक मनात शिरत राहिलं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील. धन्यवाद.